नमस्कार मित्रांनो, मी रोशन भाऊने स्वागत आहे आपल्या विदर्भ मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर. आज तुमच्याकडे अतिशय एक नवीन माहितीचा व्हिडिओ घेऊन आला आहे. ती म्हणजे आता तुम्हाला तुमचा आधारवरचा जो काही ॲड्रेस आहे, म्हणजे जो काही पत्ता आहे, तुम्हाला अपडेट करायचा असेल किंवा चेंज करायचा असेल, तर तुम्हाला आता कोणत्याही आधार सेंटर किंवा सेतू कार्यालय किंवा नेट कॅफेच्या चक्रा मारण्याची आवश्यकता नाही. आता तुम्ही ते संपूर्ण प्रोसेस स्वतः घरबसल्या आपल्या मोबाईलवरून करू शकता आणि त्यासाठी कोणत्याही इतर डॉक्युमेंटची सुद्धा आवश्यकता नाही. आपण फॅमिली मेंबरच्या बेसच्या आधारावरती तुम्ही तुमचा ॲड्रेस जो आहे तो चेंज करू शकता. नेमकी त्याची काय प्रोसेस आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघावा लागेल, तेव्हाच तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती समजणार आहे. तसेच मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. अशाच नवनवीन माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात. चला तर मित्रांनो, बघूया नेमकं तुम्ही कशा प्रकारे आधारचा ॲड्रेस जो आहे तो अपडेट करू शकता सविस्तरपणे. त्यासाठी तुम्हाला जे काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात येते त्यावरती क्लिक करा, तुम्ही या पेजवरती येऊन जाल. इथे आला तुम्ही लँग्वेज सिलेक्ट करा आणि आता तुम्हाला असा इंटरफेस शो होईल. खालती स्क्रोल डाऊन करा, तुम्हाला आधार अपडेटचा जो काही पहिलाच ऑप्शन आहे त्याच्यावरती आता तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस शो होईल. इथून तुम्हाला तुमचा अपडेट ॲड्रेस इन युअर आधार असा ऑप्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. आता तुम्हाला असा इंटरफेस हा पॉपअप आला आहे तो कॅन्सल करा आणि आता तुम्हाला असा लॉग इनचा इंटरफेस शो होईल. इथे तुम्हाला लॉग इनवरती क्लिक करा. आता इथे तुमचा आधार नंबर एंटर करा. ज्यांचा तुम्हाला ॲड्रेस अपडेट करायचा आहे त्यांचा इथे आधार नंबर एंटर करून घ्या आणि जो काही कॅप्चा देण्यात आलेला आहे तो कॅप्चासुद्धा तुम्ही इथे फिल करून घ्या आणि लॉग इन विथ OTP याच्यावरती क्लिक करा. आता तुमच्या आधार नंबरला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक OTP गेलेला असेल, तो OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. हे बघा इथे मला OTP आलेला आहे, त्याप्रमाणे तुम्हालासुद्धा अशा प्रकारचा OTP आले असेल. तो OTP तुम्ही इथे एंटर करून घ्या आणि लॉग इनवरती क्लिक करा. आता तुम्हाला इथे अनेक ऑप्शन देण्यात आलेले आहे अपडेटचे. आपल्याला याच्यामधून फक्त जो काही ॲड्रेस अपडेटचा जो काही पहिला ऑप्शन आहे त्याच्यावरती आता क्लिक करा. ॲड्रेस अपडेटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस शो होईल. इथे अपडेटचे 2 पर्याय देण्यात आले. ॲड्रेस अपडेट हा नॉर्मल एक पर्याय आहे, याच्यामध्ये सुद्धा 4 स्टेप आहे. याच्यामध्ये डॉक्युमेंटची आवश्यकता पडते, परंतु आपण फॅमिली मेंबर बेस्ड ॲड्रेस अपडेट याच्यावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे याच माध्यमातून आपल्याला ॲड्रेस अपडेट करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही इतर डॉक्युमेंटची आवश्यकता नाही. फक्त तुमच्या फॅमिलीचा जो काही HOF आहे म्हणजे हेड ऑफ फॅमिली मेंबर्स आहे, म्हणजे तुमचे वडील किंवा तुमचे पती यांचाच आधाराची आपल्याला इथं गरज आहे. आता याच्यावरती तुम्हाला सेकंड ऑप्शनवरती क्लिक करा. आता तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस शो होईल. ते तुमचा ॲड्रेस जुना ॲड्रेस दाखवण्यात आलेला आहे. आता तुम्हाला इथे डिटेल ऑफ फॅमिली मेंबर रिक्वायर्ड फॉर अपडेट, इथे तुम्हाला तुमचा जो काही हेड ऑफ फॅमिली म्हणजेच तुमचा फॅमिलीचा जो काही हेड ऑफ फॅमिली आहे म्हणजे तुमचा फादर, तुम्ही जर वडील असेल त्यांचा इथे आधार नंबर एंटर करा. तुम्ही मुलाचा जर करायचा असेल तर, किंवा पत्नी असेल पत्नीचा तुम्हाला आधार अपडेट करायचा चेंज करायचा असेल तर तुम्ही इथे तुमच्या पतीचा ॲड्रेस आधार नंबर एंटर करा. आधार नंबर एंटर केल्यानंतर खालती तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो ॲटोमॅटिकली येऊन जाईल. त्या आधारला जो लिंक आहे तो, त्यानंतर तुम्हाला इथे रिलेशन सिलेक्ट करायचं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की रिलेशनशिप कसं रिलेट करायचं. आता त्यामध्ये तुम्हाला सोप्या भाषेत समजून सांगतो. ते म्हणजे बघा, तुमचा जो काही HOF आहे म्हणजे जो काही हेड ऑफ फॅमिली आहे त्यांच्यासोबत तुम्ही ज्यांचं आधार कार्ड अपडेट करताय त्यांचं काय नातं आहे असं इथे आपल्याला दाखवायचं आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही समजा तुमच्या आईचं जे काही आधार कार्ड आहे ते ॲड्रेस जे आहे अपडेट करताय, तर आईचा आणि तुमचे HOF म्हणजे तुमचे वडील राहील, तर त्यांचं काय रिलेशन आहे, वडिलांची आई कोण लागते, पत्नी. तर तुम्हाला इथे काय सिलेक्ट करायला लागेल, वाईफ नसेल तर वाईफचं जे काही ऑप्शन आहे ते सपॉन्स म्हणजे जे काही शेवटला ऑप्शन आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. समजा तुम्ही मुलगा असेल म्हणजे जे काही ॲड्रेस अपडेट करायचं आहे ते मुलाचा जर तुम्ही ॲड्रेस अपडेट करत असाल तर याच्यामध्ये तुम्हाला कोणतं ऑप्शन सिलेक्ट करायला लागेल, जे काही HOFचं काय रिलेशन आहे तुमचं मुलासोबत तर ते वडील लागतात. तर वडिलांचा तुम्ही कोण लागेल, मुलगा, तर आपल्याला इथे चाइल्ड जे ऑप्शन आहे ते सिलेक्ट करायचं आहे. अशा प्रकारे HOF सोबत तुमचं जे काय रिलेशन आहे त्यानुसार तुम्हाला इथे रिलेशन सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला इथे कोणतीही कन्फ्युजन होणार नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, जे काही हेड ऑफ फॅमिली मेंबर्स आहे त्यांच्यासोबत तुमचं काय रिलेशन आहे म्हणजे ज्यांचा आधार अपडेट करताय त्यांचं काय रिलेशन आहे तेच तुम्हाला इथे रिलेट करायचं आहे आणि त्यानुसार तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे. जे काय चाइल्ड असेल चाइल्ड, फादर असेल फादर, लिगल गार्डियन असेल किंवा मदर असेल किंवा सिबलिंग असेल किंवा सपन्स असेल, त्यानुसार तुम्ही इथे सिलेक्ट करून घ्या. अशा प्रकारे तुम्ही जे काही ऑप्शन आहेत सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जे काही डिक्लेरेशन आहे ते ॲक्सेप्ट करायचं आहे. याच्यामध्ये जे काही डिटेल दिले आहे तुम्ही ते वाचू शकता आणि नंतर त्याच्यावर ॲक्सेप्ट बटनावरती क्लिक करू शकता. ॲक्सेप्ट करा तर राईट क्लिक येऊन जाईल त्याच्यावरती. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट जे काही राईट साईडला नेक्स्ट ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक करा, तुम्हाला असा इंटरफेस शो होईल. आता तुम्हाला इथे काही नाही करायचं आहे, फक्त जे काही पहिलं ऑप्शन आहे रोज पे
ते हेअर बाय जे काही ऑप्शन आहे त्याच्यावर टिक करा आणि जे काही पेमेंटचे ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्ही ते सिलेक्ट करू शकता. आता पेमेंटचे ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे पेमेंटचे अनेक पर्याय देण्यात आलेले आहे. तुम्ही UPIद्वारे सुद्धा पेमेंट करू शकता किंवा तुम्ही जे काही असेल त्यानुसार तुम्ही इथे पेमेंट करून घ्या. मी ते Google Pay UPI सिलेक्ट केलं आहे. त्याप्रमाणे तुम्हाला जे योग्य असेल ते सिलेक्ट करा आणि पेमेंटची जे काही प्रोसेस आहे ते कंप्लीट करून घ्या. इथे पेमेंट फक्त आपल्याला ₹75 करायचं आहे. हेच आपले चार्जेस आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला कोणतेही डॉक्युमेंट्स किंवा इतर जास्तीचे चार्जेस इथे देण्याची आवश्यकता नाही. फक्त ₹75 पे झाले. हे बघा माझं पेमेंट सक्सेसफुल झालं आहे. त्याप्रमाणे तुमचं पेमेंटसुद्धा सक्सेसफुल झालं असेल. थोडं वेट करा. आपल्याला इथे एक ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट दिला जाईल, ते डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड ॲक्नॉलेजमेंटवरती क्लिक करा आणि तुमचे जे काही रिसिप्ट आहे, पेमेंट रिसिप्ट आहे ते डाउनलोड करून घ्या. ते इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावर जे काही SIRN नंबर दिलेला आहे तो आपल्याला नंतर स्टेटस चेक करण्यासाठी काम येणार आहे. आता तुमचं इथे काम झालेलं नाही आहे. आणखी तुम्हाला समोर एक स्टेप प्रोसेस आहे ते करायचे आहे, ते सांगतो, ते थोडं बघा. आता हे बघा अशा प्रकारचे तुम्हाला जे काही स्लिप आहे ते डाउनलोड झालेले आहे. हे बरोबर डाउनलोड करून ठेवा. हे आपल्याला नेक्स्ट याच्यावरती स्टेपवरती कामी येणार आहे. याच्यावरती जे काही SIRN नंबर आहे तो कामी येणार आहे. ते आता कसं करायचं चला सांगतो तुम्हाला समोर. हे बघा आता हे लॉगआउट करून घ्या. जे काही पेज आता आपण ज्यांचा ॲड्रेस अपडेट करा ते लॉगआउट करा. लॉगआउट केल्यानंतर तुम्हाला असा पॉप आता तुम्हाला लॉग इन करायचं आहे. आणखी लॉग इन कशाचं करायचं आहे तर जे काही आपले HOF म्हणजे हेड ऑफ फॅमिली ज्यांचा आधार नंबर आपण तिथे इंटर केला होता त्यांचा आधार नंबर इथे आता इंटर करून घ्या. कॅप्चा फिल करा आणि जे काही OTP गेला असेल त्यांच्या नंबरवरती तो OTP तुम्हाला इथे फिल करायचा आहे. OTP फिल करून घ्या आणि OTP फिल झाल्यानंतर लॉग इनवरती क्लिक करा. आता तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि याच्यावरती तुम्हाला आणखी एक स्टेप आहे. याच्यामध्ये जे काही प्रोसेस आहे ते आपल्या समोरची प्रोसेस याच्यामध्ये पूर्ण करायची आहे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस शो होईल. हा पॉपअप आला आहे, कॅन्सल करा. आता तुम्ही इथे खालती स्क्रोल डाऊन करा. तुम्हाला खालती एक ऑप्शन देण्यात आलेला आहे. खालती स्क्रोल डाऊन करा. जे काही फॅमिली मेंबर रिक्वेस्ट हे जो शेवटला ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा. आता तुम्हाला इथे SIRN नंबर मागितलेला आहे. तुम्हाला मी सांगितलेलं होतं जे काही रिसिप्ट आहे आपण डाउनलोड केली ती हे बघा याच्यावरती SIRN नंबर देण्यात आलेला आहे. तो SIRN नंबर इथून कॉपी करून घ्या आणि तुम्ही इथे पेस्ट करा. पेस्ट केल्याबरोबर तुम्हाला इथे संपूर्ण डिटेल इथे दिसेल, शो होईल. त्यामध्ये देण्यात आलेलं आहे जे काही ज्यांचा आपण रिक्वेस्ट केलेली होती की यांचा ॲड्रेस अपडेट करायचा आहे ते इथे डिटेल पूर्णपणे तुम्हाला देण्यात आलेली आहे. आता लिगल स्टेटमेंट जे काही बॉक्स आहे त्याच्यावरती राईट क्लिक करा आणि ॲक्सेप्टवरती क्लिक करा. कंटिन्यू करा. कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला हे बघा यू हॅव ॲक्सेप्ट द रिक्वेस्ट ॲज अ फॅमिली मेंबर शेअरिंग युअर ॲड्रेस. म्हणजे तुमच्या जो काही HOF आहे म्हणजे हेड ऑफ फॅमिली यांच्या ॲड्रेसवरून ॲड्रेस शेअर केलेला आहे तुमच्या फॅमिली मेंबरला. म्हणजे आता आपण ज्यांचा ॲड्रेस अपडेट केला आहे त्यांच्यासाठी हे इथे देण्यात आलेलं आहे. त्यांच्या ॲड्रेस आता तुमच्या HOFचा जो ॲड्रेस असेल तोच ॲड्रेस आपला ज्यांचा आपण आधार अपडेट केलेला आहे त्यांच्या आधारवरती आता अपडेट होऊन जाणार आहे. याची प्रोसेसिंग ड्युरेशन जे आहे ते 30 डेज आहे. आता तुम्ही इथून हे प्रोसेस केलेली आहे. आता तुमचं काम पूर्णपणे झालेलं आहे. आता त्यांच्यापर्यंत म्हणजे हे रिक्वेस्ट प्रोसेसिंग म्हणे आता गेलेली आहे. आता हे प्रोसेसिंग 30 दिवस चालणार. 30 दिवसाच्या आत तुम्हाला मेसेजद्वारे किंवा तुम्ही याचा स्टेटससुद्धा चेक करू शकता. स्टेटस कसा चेक करायचा त्याचा नेक्स्ट व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जाईल. तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा स्टेटस जो आहे तो चेक करा वेळोवेळी आणि तुमचं अपडेट झाल्यानंतर तसं तुम्हाला मेसेजसुद्धा येऊन जाईल की तुमचा ॲड्रेस जो आहे तो अपडेट झालेला आहे. ॲड्रेस अपडेट झाल्यानंतर आधार डाउनलोड करून घ्या आणि त्याची प्रिंटआउट काढून ठेवून द्या. अशा प्रकारे तुम्ही स्वतः घरबसल्या आपला जो काही ॲड्रेस जो आहे तो अपडेट करू शकता विदाऊट एनी डॉक्युमेंट्स. फक्त तुम्हाला तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे या बेसच्या माध्यमातून आपण सोप्या पद्धतीने तुम्ही जो काही तुमचा ॲड्रेस आहे तो स्वतः घरबसल्या अपडेट करू शकता. तर ही होती मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. तुम्हाला ही माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तसेच तुम्हाला काही प्रश्न असल्यास तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. अशाच नवनवीन माहितीचे अपडेट तुम्हाला व्हिडिओवरती मिळत राहते. तसेच तुमच्या इतर मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा याबद्दल सविस्तर माहिती समजेल. चला तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.